दरम्यान मुंबई पालिका आता राड्यानेच गाजणार का असा सवाल उपस्थित होतोय। कारण मुंबई पालिकेच्या पहिल्याच सभेमध्ये जोरदार राडा झाला। पहिल्याच सभेत सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले। याचं निमित्त ठरलं महापौर आणि उपमहापौर उशिरा येणं। मुंबई पालिकेच्या पहिल्याच सभेला महापौर ऋतू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी उशिराने पोहोचले। 2 वाजताच्या सभेला महापौर आणि उपमहापौर 2:30 वाजता पोहोचले। यामुळे विरोधकांनी गोंधळ घातला। पालिका सभागृहाची वेळ सुरू झाली तरी देखील महापौर उपमहापौर सभागृहात पोहोचले नव्हते। त्यामुळे विरोधकांनी गोंधळ घातला। त्यामुळे मुंबई पालिका आता राड्यानेच गाजणार का असा सवाल उपस्थित होतोय। या संदर्भात मुंबई पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी काय म्हटलंय पाहूयात। विरोधी पक्षनेता स्वतः पण काटेरी खुर्चीत असतो आणि काट्याने ते दाखवायचं असतं। मुंबईसाठी काय चांगलं आहे किंवा तुम्ही काय मनमानी करताय, ती पहिली मनमानी आज दिसली। आज प्रस्ताव आणलाय, ठराव आणला नाही, अशा शब्दांचे कृपया करून डावलण्याचा प्रयत्न केला। प्रत्येक वेळेला दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना हिणवण्याचं लायसन्स कुणी यांना दिलंय का? 50 खोके बोलण्याचा यांना काय अधिकार आहे?